नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे 2 बातम्या आलेल्या आहेत. एक म्हणजे जे 27 जुलैला जी हायरिंग होणार होती, जी 26,000 घरांच्या लॉटरीला, जी एल-आय-जी टाइपच्या घरांना जी स्थगिती आलेली आहे आणि जे 26,000 घरांच्या लॉटरीमधील जे नवीन लॉटरी निघालेली होती 16,876 घरांची, त्यामधील जी ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांची ही लॉटरी निघालेली आहे. म्हणजे लॉटरीचा निकाल लागलेला आहे. एल-आय-जीच्या घरांचा निकाल लागलेला नाही. जे मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जी 26,000 घरांची जी लॉटरी होती त्याच्या वाटपाला स्थगिती दिलेली आहे. ते त्यांनी स्थगिती उठवण्यासाठी उच्च न्यायालयाने नकार देण्यात आलेला आहे. ही बातमी पूर्ण आपल्याकडे आलेली आहे आणि जी पी-डी-एफ आलेली आहे त्याच्यामध्ये जी नवीन तारीख आता कोर्टाने दिलेली आहे ती पण आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं याच YouTube चॅनलवरती आपण काम करत असतो आणि असेच व्हिडिओ तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळते की अशी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात यावी. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सर्वप्रथम ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांसाठी जी लॉटरी निघालेली आहे त्यामधील 8,795 या जी ई-डब्ल्यू-एस टाइपची घरे होती यांचा निकाल लागलेला आहे. आता यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये जे लेटर ऑफ इंटेंट येणार आहेत, त्यानंतर अलॉटमेंट लेटर येणार आहेत, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट झालं तर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, त्यानंतर ॲग्रीमेंट आणि नंतर तुम्हाला महावितरणचा फॉर्म भरून तुम्हाला मीटर कनेक्शन आणि घराची चावी ॲग्रीमेंट करण्यासाठी तुम्हाला पनवेल ऑफिसला जावं लागते. ही सर्व माहिती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, उच्च न्यायालयाने जी 26,000 घरांची जी स्थगिती उठवण्यास नकार दिलेला आहे, आता ती बातमी आपण पाहणार आहोत आणि त्याच नंतर जी पी-डी-एफ आलेली आहे कोर्टाद्वारा ती पण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा ही दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे. येथे पूर्ण माहिती सांगितलेली आहे की सिडकोच्या 26,000 घरांच्या वाटपावरील स्थगिती उठवण्यास हायकोर्टाचा नकार. सिडकोच्या 26,000 घरांच्या वाटपावरील स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाचा नकार. 74 लाखांच्या घरांवरील सरकारला पुन्हा ताशेरे. ही बातमी आलेली आहे. स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. नवी मुंबईतील वाशी, खारघर आणि तळोजा येथे सिडकोने घोषित केलेल्या 26,000 घरांच्या परवडणाऱ्या वाटपावरील स्थगिती उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट एल-आय-जी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ई-डब्ल्यू-एस सदनिकांसाठी 74 लाख रुपये आकारण्याचा सिडकोने निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केलेले आहेत. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेले की ई-डब्ल्यू-एसच्या घरांची किमती हे 74 लाख कसे असू शकतात असे सुद्धा उच्च न्यायालयाने सिडकोला विचारले होते. तसेच सिडकोची ही परवडणाऱ्या घरांची योजना गरिबांसाठी नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम उच्चवर्गीयांसाठी गुंतवणुकीसाठी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे. बघा ही घरे हे उच्चवर्गीयांसाठी आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. सिडकोची ही योजना मनमानी असल्याने निरीक्षण नोंदवून न्यायालयाने 26,000 सदनिका वाटपाला दिलेली स्थगिती उठवण्याची सरकारची मागणीही यावेळी मान्य केलेली आहे. बघा सरकारने सांगितले कोर्टाला की ही मागणी आहेत ही जी यावरती स्थगिती आली ती उठवा, पण ती मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी योजना घर घेणे परवडत नाही त्याच्यासाठी होती. ई-डब्ल्यू-एस टाइपची ही योजना होती. परंतु उत्पन्नाची कोणतीही कमाल मर्यादा निश्चित न केल्यामुळे कोणीही येथे अर्ज करून घर मिळवू शकत होते. बघा ई-डब्ल्यू-एस साठी उत्पन्न मर्यादा नव्हती. त्यामुळे कोणीही इथे या आणि घर घ्या. कारण की कमाल मर्यादा इथे देण्यात आलेली नव्हती. तसेच सिडकोने स्वतःच्या श्रेणीला कमी उत्पन्न गट असे संबोधले असल्याकडेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड या खंडपीठाने हे लक्ष वेधले आहे. बघा मेन म्हणजे हाच मुद्दा आहे या स्टेला येण्यासाठी. उत्पन्नाची कोणतीही कमाल मर्यादा निश्चित न केल्यामुळे म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा नव्हती. म्हणजे कमाल मर्यादा जास्त एक आकडा सुद्धा त्यांनी तिथे सांगितला नव्हता, की या अमाउंट पर्यंत तुम्ही ही घरे घेऊ शकता. दुसरीकडे संबंधित व्यक्तीचे इतर कोणत्याही भागात घर असू शकते. त्यामुळे नवी मुंबईत घर नसावे ही अट मनमानी स्वरूपाची असल्याची टीका न्यायालयाने केलेली आहे. बघा म्हणजे नवी मुंबईत घर नसावं ही अट मनमानी स्वरूपाची आहे, असे सुद्धा त्यांनी न्यायालयाने सांगितले. येथे श्रीमंत या योजनेचा लाभ घेऊन सिडकोची घरे आपल्या नोकरांसाठी खरेदी केली आहेत. असे असताना सिडको आपल्या या अटीत सुधारणा का करत नाही, अशी विचारणा करून न्यायालयाने स्वतःही वस्तुस्थिती तपासून पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बघा, म्हणजे न्यायालय ही जी गोष्ट आहे आता स्वतः तपासणार आहेत आणि त्यानंतर मग निर्णय देणार आहेत. तत्पूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि बिगर दुर्बल घटक या 2 श्रेणीत या घरांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. बघा, 2 प्रकारचे घरं असतात. एक ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी. त्यामुळे म्हणजे त्यामध्ये जवळपास 26,000 घरांचा समावेश आहे, अशी माहिती महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला दिली. तसेच न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. बघा, ही जी सदनिका जी घरांची आहेत, महाधिवक्ता मिलिंद साठे सर यांनी सुद्धा न्यायालयाला दिलेली स्थगिती उठावी अशी मागणी मान्य केली. पण न्यायालयाने परत सुद्धा ही मागणी अमान्य केली आहे. यामध्ये आता आणखी एक माहिती देण्यात आली, की ही गरिबांची थट्टा आहे. डोक्यांवर छप्पर नाही किंवा घर घेण्याची ऐपत नाही, अशांसाठी ही योजना आहे. मात्र सिडकोने वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटांसाठी घरांसाठी अर्ज करण्याची परवानगी देऊन गरिबांची चेष्टा केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच घरांच्या किमती पाहता दक्षिण मुंबईत वरळी समुद्रकिनारा एवढेच नाही तर स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या या ई-डब्ल्यू-एस गटातून घर खरेदी करू शकतात, असा सुद्धा न्यायालयाने हा सिडकोला लागलेला आहे. प्रकरण काय आहे बघा नेमकं. नवी मुंबईतील वाशी ट्रक टर्मिनल, खारघर आणि तळोजा या ठिकाणी सिडकोने ऑक्टोबर 2024 मध्ये एल-आय-जी आणि ई-डब्ल्यू-एस गटांसाठी जवळपास 26,000 घरांची सोडत काढली होती. सोडतीनंतर सिडकोकडून घराच्या किमती उघड केली. त्यानुसार 34 लाख रुपयांच्या घराची किंमत 74 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यावर प्रश्न उपस्थित करून सुमित साठे यांच्यासह 28 जणांनी याचिका करून माझ्या पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत एल-आय-जी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ई-डब्ल्यू-एस सदनिकांना आकारल्या गेलेल्या अवाजवी किमतींना आव्हान दिलेले आहेत. बघा, ही आता न्यायालयाने जी स्टे आलेला होता, तो तर स्टे काही निघालेला नाही. पण आता हा पुढली तारीख कोणती आलेली आहे त्याची पी आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या पी आता वळू. ही कोर्टाची कॉपी आहे. याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. रिटर्न पिटिशन 1032 ऑफ 2026 सुमित सुभाष साठे अँड अदर पिटिशनर आणि द स्टेट ऑफ महाराष्ट्र रिस्पॉन्डर. रिटर्नमध्ये आहेत. याच्यामध्ये जे पिटिशनर आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे आणि रिस्पॉन्डंट्स त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. ही सर्व याच्यामध्ये जे वकील आहेत त्यांची सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर डॉक्टर मिलिंद साठे, ॲडव्होकेट जनरल विथ पी-पी काकडे, ॲडव्होकेट गव्हर्नमेंट प्लेडर एन-एम मेहरा, ए-जी-पी अँड मिसेस पी-एन दिवान यांची सर्वांचे रिस्पॉन्डंट आणि रिस्पॉन्डंट टू बोथ मॅटर हे इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे जे 27 जुलैला जी तारीख होती हायरिंगची, ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे पुढील तारीख देण्यात आलेली आहे. ते पण खालच्या पेजला आपण पाहणार आहोत. त्यानंतर बघा ड्यू टू पंक्च्युइटी ऑफ टाईम वी आर लिसनिंग डेट्स पिटिशनर ऑन 27 ऑगस्ट 2026 ॲट 3 PM. म्हणजेच आता ही जी पुढील तारीख आहे ही 27 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजता आता सेकंड हायरिंग होणार आहे. त्यानंतर आणखी माहिती देण्यात आलेली की पार्टीज आर लिबर्टी टू प्रिपेअर देअर शॉर्ट recordable written notes of submission, case law and index with the pagination to be taken to the court of the next day. Rejoinder the accept registry with proper pagination in continuation if you love before 14 ऑगस्ट. मग 14 तारखेपर्यंत हे तुम्हाला इथे देण्याचं सांगितलेलं आहे आणि 27 तारखेला तुम्हाला ही पुढील माहिती याच्या हायरिंगची मिळणार आहे. जशी हायरिंगची माहिती काय होणार आहे आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती या चॅनलवरून देण्यात येईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांनी लॉटरी भरली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.